नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. आज मी पुन्हा एकदा माझा एक स्वामी अनुभव सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. स्वामींची पूजा ही आता नित्यनेमाने घरी चालूच होती. नवरात्रीची पूजा नेहमीप्रमाणे. तसंच दत्त जयंती जवळ आली की साधारणतः मला गुरुचरित्राचे पारायण करायची सवय होती. दत्त जयंतीच्या आठवडाभर आधी गुरुचरित्राचे पारायण सुरू करायचे आणि ते दत्त जयंतीच्या दिवसापर्यंत पूर्ण करायचे. असा जमेल तसा माझा नियम होता. आणि 5-6 वर्ष तरी माझे असे चालू होते. पण दत्तजयंतीच्या एक दोन महिने आधी म्हणजे नवरात्र जशी संपली तसं मनात आलं की गुरुचरित्राचं पारायण करावं. गुरुचरित्राचं पारायण करताना आता गुरुचरित्रातले बरेचसे अध्याय पाठ झाले होते आणि काहीतरी असं झालं की पटकन मला आठवलं की अरे आपण 8-10 वर्षापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं पारायण केलं होतं. श्रीपाद श्रीवल्लभांचं ते चरित्र विधियुक्त पारायण करून त्याचे उद्यापन वगैरे करून 2 सवाष्ण जोडं ब्राह्मण भोजन या रूपात सगळं काही केलेलं होतं. पण आता ते जेव्हा गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली त्यानंतर ते पुस्तक देवांच्या पुस्तकांमध्ये बरीच वर्ष तसेच ठेवले. म्हणजे 10-1 वर्ष तरी झाली होती त्याचं वाचन करून. म्हणतं का म्हणजे काय म्हणतात ना असं पटकन त्यावेळेला आठवलं की आपण हे वाचलेलं नाही. तर ह्यावेळेला गुरुचरित्राच्या ऐवजी श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र वाचूया. माझ्या आयुष्यात तसं पारायणाचा क्रम हा दत्तांच्या अवतारांप्रमाणे झाला होता. सर्वप्रथम मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं पारायण केलं होतं. ते 1-2 वेळा झाल्यानंतर मध्ये गुरुचरित्र मिळाले आणि ते गुरुचरित्राचे पारायण केले गेले. मग आणि नंतर ते चालू होते. स्वामी चरित्राचे पारायण अजून व्हायचेच होते. पण ठरवले की आता यावर्षी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र वाचायचे आणि त्याचे पारायण करायचे. लगेच कपाटात शोधाशोध केली. देवांच्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक तसेच ठेवलेले होते. गजानन विजय, ज्ञानेश्वरी असे अनेक देवाचे पुस्तके माझे वडील वाचत असतात. त्यांच्या त्या पुस्तकांबरोबर ते श्रीपाद श्रीवल्लभांची चरित्र ठेवले होते. बाहेर काढले तर 8-10 वर्ष हाताळले गेले नव्हतेच. त्यामुळे त्याच्यामधली आणि ती प्रत थोडीशी कच्ची असल्यामुळे त्यात अक्षरे थोडी अस्पष्ट दिसत होती. प्रत तपासून पाहिली तर अगदी व्यवस्थित होती. फक्त थोडंसं अस्पष्ट होतं पण वाचता येतं. मनाशी ठरवलं ठीक आहे ना, अस्पष्ट तर अस्पष्ट पण वाचता येते ना. काही ठिकाणी थोडीशी अक्षरं पुसट दिसत आहेत पण अगदी एक गेलेली नव्हती, दिसत होती. म्हटलं करूया आपण पारायण असा मनाशी विचार ठरवला आणि अजून 1 महिनाभर आहे त्याला काय अवकाश तोपर्यंत हळूहळू होईल हा विचार होतो. पुन्हा एकदा की पाचवी वल्लभचरित्र पारायण करायचो हा विचार मनात केला आणि तो मनाशीच ठेवला. कारण संकल्प हे कधी बोलून दाखवायचे नसतात कोणाला. त्याप्रमाणे मी तो मनात करून ठेवून दिला आणि कोणाशी काहीच बोललो नव्हतो. काही दिवसांनी अगदी दत्त जयंती जवळ आली. 15 दिवस बाकी असतील आणि एके दिवशी माझी पत्नी ऑफिसमधून आली आणि तिने मला सांगितले, बघा या आमच्या सरांनी मला काय दिलं आहे. म्हटलं काय दिलं आहे. हे घ्या. म्हटलं घेतले. उघडून पाहिल्यावर काय असेल त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राच्या 2 प्रती होत्या. प्रत उघडली, पाहिली. अगदी स्पष्ट आणि ठसठशीत अक्षरात लिहिलेलं तो चरित्र होतं. त्यामधलं एक अक्षर स्पष्ट दिसत होतं. खूप छान असं वाचता येईल अशी मोठी छपाई अक्षरांची. आधीच्या पुस्तकामध्ये जरा छपाई लहान अक्षरात होती. पण या अक्षरामध्ये म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला ते व्यवस्थित वाचता यावं म्हणून स्वामींनी कोणामार्फत तरी परत आपल्याकडे ती वस्तू पोहोचवली. स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि मनोमन त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले. कारण आपली इच्छा होते आणि ती स्वामींपर्यंत पोचते आणि स्वामींना ती परत आपली इच्छा पूर्ण करण्याची इच्छा होते आणि ते आपल्यापर्यंत हा अनुभव आता
येणं काही नवीन नव्हतं. जेव्हा महालक्ष्मीपर्यंत साडी पोचली तेव्हा हाचा अनुभव मी शेअर केलेला आणि आता हा दुसरा अनुभव. फक्त म्हटलं आपण गुरुचरित्र वाचायचं किंवा श्रीपादशी वल्लभांचं चरित्र वाचायचं ही आपली इच्छा नाही, तर स्वामींचीच इच्छा असणार. त्यांच्या कृपेमुळे ती प्रत आपल्याकडे, कारण का मी काही प्रयत्न केला नव्हता की बाबा मला वाचायचं तर आता हे पुस्तक न घेता मी बाजारात जाऊन नवीन पुस्तक घेईन आणि मग वाचीन, असा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मी केला नाही. जे काही आहे ते मी वाचणार. पण स्वामींनी अशी कृपा करून पुन्हा एकदा समोरून ते पुस्तक पाठवले आणि पुन्हा एकदा या कार्यामध्ये माझ्या पत्नीचाच सहभाग होता. सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा कोणती कितीतरी इच्छा करतो तेव्हा माझ्याकडून जी काही स्वामी सेवा घडते, स्वामींचं जे काही होतं, त्यामध्ये माझ्या पत्नीचा तिच्या नावाप्रमाणे अर्धांगी असं म्हणजे आपण पत्नीला म्हणतो त्याप्रमाणे तिचा प्रत्येक ठिकाणी वाटा असतो. जेव्हा स्वामींचा फोटो घरी आणला गेला त्यामध्येही तिचा सहभाग होता. तो फोटोही तिच्या ओळखीनेच आणला गेला. स्वामींची काही सेवा करायची असेल किंवा तेव्हा तिचाही मोठा म्हणजे घरात एखादी पूजा किंवा काय स्वामींचं काय नामस्मरण ठेवलं की तिचा उत्साह भरपूर असतो. अगदी घरात होणारा महाप्रसादापासून ती स्वतः सगळं शिजवते. आम्हाला बाहेरून काही आणावं लागेल. ती पूर्ण जबाबदारी तिची. फुलं बिलं सगळं हार गजरे करणे, हार करणं, जेवणाचं काही करणं, हा त्यामुळे माझी जर सेवा स्वामी सेवा जर काही घडत असेल आज, तर त्यामध्ये तिचा वाटा मोठा आहे. त्यामुळे ती घडते. तुकारामांची आवली जर मला मिळाली असती तर कदाचित विठ्ठलाची सेवा त्यांना जमली तशी मला स्वामी सेवा जमली नसती. पण तिचा जो काही सहभाग आहे, तिचा जो काही सिंहाचा वाटा आहे, त्यामुळेच माझी प्रत्येक सेवा घडते आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक अनुभूतीमध्ये ती कुठे ना कुठेतरी निमित्त मात्र म्हणून असते. तिच्या हातानेच होतं सगळं. त्याप्रमाणे यावेळेलाही त्या स्वामी चरित्राच्या प्रती तिच्यामार्फत माझ्यापर्यंत पोचल्या होत्या. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्या प्रती आल्यानंतर त्या दत्त जयंतीच्या आधी मी ते श्रीपाद शिवल्लभांचे चरित्र वाचले आणि पारायण पूर्ण केले. अशा रीतीने स्वामींनी पुन्हा एकदा माझ्या मनातली इच्छा ओळखून स्वतः कोणातरी मार्फत ती पूर्ण करून घेतली. असे स्वामींचे अनेक अनुभव आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.